तर गाइस तुम्हाला तर माहिती की मी हायलाइट्स केलते आणि हायलाइट्स केले ना त्याचा मला इतका बेकार रिझल्ट आलाय ना, खूप बेकार रिझल्ट आलाय. असं वाटलं पण नव्हतं की असं होईल म्हणून. हे बघा कसं उतर खाली चल. हायलाइट्स करते मेरी बरसों की तमन्ना आज पूरी हो रही है गाइस. हायलाइट्स कर रही है. इतकी खुश होते ना मी मला हायलाइट्स करायचं म्हणून, पण वाटलं नव्हतं असं होईल म्हणून माझ्यासोबत. हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल #बीडकर. तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता हे ब्राउनी आणि फ्रॅनी बघा कुठं कुठं येंगायला. हे बघा इथं गेल्या त्या दोघी जणी दिसते का तुम्हाला? का लय वैताग आणलाय हे कॅट्सनी. आली 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 खाली आली. फ्रॅनी आली ती इथं कुठे काही अगं बाई बाई. हे बघा कसं उतर खाली चल. ते काय उतरायच्या मूड मध्ये नाही आहेत. गौरी ते दुकानाला गेली, त्यांच्या मागे हे लागल्या होत्या आणि त्यांना घेऊन आणलंय आणि ह्या वरती निघल्यात. चला जाऊ दे, जेव्हा त्यांना उतरायचं तेव्हा ते उतरतील. आंघोळ वगैरे करून रेडी. हाय गाइस, तर गाइस मी इथं करत आहे हायलाइट्स. आय एम सो हॅपी बिकॉज मी करत आहे हायलाइट्स, कारण की खूप दिवसापासून मला करायचे होते हायलाइट्स आणि मग मोना दीदीला पण टाइम नव्हता आणि मला पण टाइम नव्हता. सो आम्ही दोघे जणी सारखं कामात होतो, त्याच्यामुळे ना आम्हाला टाइमच भेटत नव्हता. सो फायनली आज कसा तरी टाइम भेटलेला आहे. ते काय म्हणतात, आज योग आलेला आहे माझ्या केसांचा हायलाइट करायचा. सो फायनली मग मी लगेचच बसले हायलाइट करायला. तेवढ्यामध्ये दीदीला कॉल आला, मग दीदी गेली बाहेर. सो तुम्ही बघू शकता. आणि मग त्यांच्यानंतर लगेच दीदी आली आणि काहीतरी काम होतं, सो आम्ही ते काम वगैरे केलं आणि मग त्याच्यानंतर डबल मग आम्ही हायलाइट्स करायला स्टार्ट केलं. तेवढ्यामध्ये कॅमेरा ऑन होता म्हणून मोना दीदीला अनकम्फर्टेबल वाटत होतं. सो मग त्याच्यामुळं तिनं मला रागवली. म्हटले मोबाईल ठेवून नाही मी कसं करू, नाही तुम्ही करणारच नाही. म्हटलं ठीक आहे चालते मी मोबाईल ठेवून देते, तुम्ही करा. बट मी काय ब्लॉगर आहे म्हटल्यानंतर मी मोबाईल ठेवू नका, कसं तरी त्यांना गोड गोड बोलले आणि म्हटलं राहू दे ना यार मोना दीदी. हायलाइट्स करते मेरी बरसों की तमन्ना आज पूरी हो रही है गाइस. हायलाइट्स कर रही है. अभी जलवा दिखाऊंगी ऐसे अपने बाल. लड़की ही है. तर मी हायलाइट्स केले कॉमेडी रील्स बनवून, तर आणि ती इंस्टाग्रामला पोस्ट करन. तर सगळ्यांनी तुम्ही लाईक कमेंट शेअर तिला करायला विसरू नका. एकदा जॅकलिन फर्नांडिस स्पेलिंगच किती अवघड आहे. नाव आल्यावर टाकलं किती सोपं आहे. इकडे आरशात कसं भारी दिसतं. मधून पण छान वाटतंय. झंकी पण अशा क्लिप लावायच्या छोट्या छोट्या इकडं मोना दीदी कसं वाटन? छान वाटतं. छोटा बेबी तसंच राहायला आवडतं माहिती का, छोटं बाळासारखं. बट आता मी तसं राहायला ट्राय करणार आहे. मला सजेस्ट करा तुम्ही. चला पटपट करून घेतोय, मग नंतर तुम्हाला दाखवते फायनल लुक कसा असेल माझा. आणि मग 30 मिनिट्स मला ते होल्ड करायचं होतं आणि त्याच्यानंतर मी काय ते घातलं. मला एकदम स्पायडरमॅन सारखंच वाटायला लागलं. मग मी मस्तपैकी इकडून तिकडं शॉपमध्ये उड्या मारत होते माकडासारख्या. तुम्ही बघू शकता मला लय भारी वाटत होतं, एकदम उड्या मारत होतं, पण ते उडतच नव्हतं. मग म्हटलं चला आपण जोरात पळून येऊन स्पायडरमॅन. सो बघू शकता असंच काही पण करत असते मी. निकालो तो सही हम दो देंगे. चला आपलं पार्लर असल्यानंतर आपण आपल्या हाताने काढायचं करायचं आहे का नाही. बट क्लायंटला फुल सर्विस आपलं काय. आणि ना खूप उशीर झालता आणि मोना दीदीचा हेअर वॉश करायचा होता, ते तर राहूनच गेलं.
कारण की मलाच खूप टाइम गेला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला लवकर घरी जायचं, तो उशीर झाला. म्हटलं जाऊ दे मोना दीदी, आपण ना आता हेअर वॉश करून घेऊ, कारण की आपल्याला जायचंय, पुन्हा रिक्षा ऑटो नाही भेटले तर प्रॉब्लेम होईल. मला करून टाका ते म्हणे, अगं कलर नाही आला ना, मग आता काय करणार. म्हटलं जाऊ द्या, नाही येऊ द्या, बट करून टाका. सो फायनली आणि मी ना मेहंदी कोटिंग केली ती, म्हणून काय माहिती कलर येईल का नाही. आणि लवकरच मी पण जितक्या वेळ ते ठेवायचं होतं ना तिथं ठेवलं नाही, लगेच मी हेअर वॉश केला. सो तरी पण ना मला खूप छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. खरंच मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर इतका चांगला कलर येईल, कारण की आम्हाला उशीर होत होता ना आणि जायचं होतं. सो फायनली गाईज बघू शकता. पण यार मी कशी दिसन, मला ना असं वेगळंच वाटायला लागलंय, बट बघू आपण कशी दिसतीये. तर मी गाईज, तर मला कमेंटमध्ये सांगा की मी जे हे केलेले आहेत ना हायलाइट्स, तर ते कसे आहेत, कसे दिसतायत, छान दिसतायत ना. सो बघा ना कसले भुर्रे भुर्रे दिसायला लागलेत, एकदम गोल्डन. यार मी कशी दिसन आता याच्यामध्ये. सो फायनल गाईज तुम्ही बघू शकता, फायनल लुक माझा असा होता. मी असे वन साइड घेतले होते आणि असे केलेले आहेत थोडे थोडे हायलाइट्स मी. सो माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका गाईज. अँड मी डेली ब्लॉग्स हे करते अपलोड, तर तुम्ही बघत जा, लाईक कमेंट शेअर करत जा. सो फायनली तुम्ही बघू शकता, मला खूप छान फील होत होतं खूप. आणि सो आता उशीर वगैरे झालेला आहे, तर आम्ही जातोय घरी. चला आता मस्तपैकी तुम्ही बघू शकता गाईस, खरंच यार खूप छान असा कलर आलेला आहे माझ्या हेअरला. जसे मी एक्सेप्ट करेल ते तसेच झालेले आहेत. सो मी कशी दिसत आहे मला कमेंटमध्ये सांगा. घरी जागा तर आम्ही पाणीपुरी खायला आलोय. पुढे इथं पिला आलोय, हात मी कटोराले की आम खारे पाणीपुरी. नाही का चलो तरी आम्ही डाळिंब घेतोय काही जिथं आम्ही सोडून नाही जात, तरी इथं आम्ही डाळिंब घेतलेले आहे डुगूला खायला, त्याची तब्येत बरोबर नाही. सो आता आम्ही चाललो. जर माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर इथं आम्ही ऑटो पकडून जाणार आहेत आता गाईज. मग आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा मी डुगूला विचारले की डुगू कसे दिसतायत केस. तर म्हणते हा बेंटेनची हिरोईन नाही का, सेम त्याच्यासारखं दिसताय. तर मी खूप खुश झाले, म्हटलं अरे वा, म्हणजे असं भारी वाटायला लागलं होतं. म्हणजे त्याला आवडले. मग म्हटलं रॅम्सी तुला कसं वाटतायत, कसे वाटताय केस. तो म्हणता सुनिए क्या लगा कर आ गई है यार, ये तो कुछ भी करती है, छोड़ो मेरे को नहीं देखना, चल तू जो पसंद है ते खूप कर, मेरे को तो पसंद नाही आया. असं मला त्याचे एक्सप्रेशन होते की काय करून आली आहे. सो इथे बाहेर ना मस्तपैकी मी जेवायला जाणार आहे गाईज, मस्तपैकी खाऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. सो मी इकडे आले, मस्तपैकी पोटभर जेवण वगैरे केलं. सो आता मग मी जाते घरी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर गाईज तुम्हाला तर माहिती की मी हायलाइट्स केलते आणि हायलाइट्स केले ना, त्याचा मला इतका बेकार रिझल्ट आलाय ना, खूप बेकार रिझल्ट आलाय. असं वाटलं पण नव्हतं की असं होईल म्हणून. मी जर इमॅजिन सुद्धा नव्हतं केलं. तर गाईज त्याचं काय ते कसं झालं तर जे मी हायलाइट्स केलते ना ते इतके भारी झाले, भारी झाले. सो मी तुम्हाला सांगूही शकत नाही. आय एम सो हॅपी. थोडासा खोकला पण लागलाय मला. सो तुम्हाला दाखवते की हे बघा, ते आपण हायलाइट्स केलेले, हे बघा किती छान पद्धतीने झालेले आहेत ना. सो मला तर खूप आवडलेले काही, आणि जसं मला पाहिजे होतं तसे झालेले. असं काही वाटोळं वगैरे काही झालेलं नाहीये. तर खूप छान झालेत, मला ते खूप आवडले. सो मी आता तो तेल लावले म्हणून चंपू चंपू झाले. तर खरंच सांगते, मला जसं पाहिजे होतं मी तसं केलं. तर तुम्हीच बघू शकता. सो रिझल्ट तुम्हीच बघा तुमच्या डोळ्यांनी. हे बघा कसे मस्त आहेत का नाही. बाहेर गेल्यावर इतके भारी चमकायला लागलेले आहेत ना, खूप भारी. मला खूप आवडले. थँक्यू मोना दीदी.